काय सांगाल सर, आपल्या हातीमध्ये एक अर्भक फेकून दिल्याची घटना घडलेली आहे. 28 तारखेला सकाळी 5:30ला कॉल होता. त्यावरून आमचे नाईट ड्युटीचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी जे मुथूट फायनान्सचा आहे त्या समोर डिवायडर आहे, त्या डिवायडरवरून खाली पडलेलं एक अर्भक होतं. त्या माहितीवरून त्या लोकांनी तिथे आमच्या अधिकारी आणि अंमलदार जाऊन तुरंत रिस्पॉन्स दिले. त्यांना लक्षात आलं की ह्या मुलाला उपचाराची गरज आहे, त्यामुळे घाटी रुग्णालय NICU मध्ये दाखल केले. त्यानंतर तक्रारदार पुसदेकर म्हणून आहेत, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आमच्या पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचे DB पथक PSI राऊत आणि त्यांच्या टीमने त्या परिसरात जाऊन तपास केला. तांत्रिक माहिती घेतली. तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील जे आरोपी अर्भक टाकणारी जी महिला आहे तिला लोकेट केलं, तिची ओळख पटवली आणि तिला अटक केलेली आहे. महिलेचा शोध कसा घेतला? तेच आम्हाला जे टेक्निकल इनपुट्स मिळालेले आहेत त्याच्यात वर्णन आणि त्यांनी घातलेले कपडे आणि चप्पल आणि ते कोणत्या डायरेक्शन मध्ये गेले त्यावरून त्यांनी तो तपास करून अत्यंत बारकाईने तपास करून त्या महिलेला निष्पन्न करून अटक केलेली आहे. बाळाची तब्येत कशी? कोणत्या जातीचे बाळ? बाळ हा मुलगा आहे आणि सध्या ICU मध्ये ऍडमिट आहे. घाटी येथे सध्या रिकव्हर होत आहे. नमस्कार, मी भाग्येश पुसदेकर. काल गावावरून परतत असताना पायी चाललो होतो माझ्या घराकडे. तर आम्हाला एका पोत्यामधून रडण्याचा आवाज आला. मी आणि आणखी 3-4 जण होते जे सकाळी मॉर्निंग वॉकला चालले होते. विजय, निषाद वगैरे असे 3-4 जण होते. आम्हाला एक पोतं दिसलं, त्या पोत्यामधून रडण्याचा आवाज आला. तर आम्ही ते पोतं उघडून बघितलं असता त्यामध्ये एक नवजात अर्भक आढळून आलं. ते रडत होतं त्या पोत्यामध्ये. त्या बाळाच्या अंगावरती कोणतेच कपडे वगैरे नव्हते. आणि त्यानंतर मग त्या बाळाला छातीमध्ये असं थोडं रक्त निघत होतं. जखमा होत्या 2, कदाचित त्या बाईटच्या वगैरे असू शकतात कशाच्या. तर मग आम्ही त्याला लगेच म्हणजे तिथून आम्ही पहिले पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीसमध्ये ती झालेला घटनाक्रम सगळा आधी सांगितला. त्यानंतर आम्हाला बाळाची प्रकृती चिंताजनक वाटल्या कारणाने आम्ही त्याला जवळच्या हेडगेवर हॉस्पिटलमध्ये नेलं. हेडगेवर हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्राथमिक त्या बाळाची केअर केली. त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. तसेच आम्ही मग 3-4 जण जे माझ्यासोबत आणखी होते, आम्ही त्याला घाटी रुग्णालयात घेऊन गेलो आणि पुढील उपचाराकरिता त्या बाळाला आम्ही तिथे ॲडमिट केलं. मग पोलीस वगैरे सगळे आले आणि पुढील मग उपचार वगैरे त्या घाटी रुग्णालयात सुरू झाले आणि पुढील प्रकरणाची चौकशी पोलिसांनी बघितली. नेमकं बाळ कुठे झोपलेलं होतं आणि तुम्हाला कसं कळलं किंवा त्या ठिकाणी नेमकं काय प्रकार चालू होते किंवा काय दिसलं आपल्याकडे? सकाळी 5:45ची वेळ असेल कदाचित. काही जण मॉर्निंग वॉकला निघाले होते. गाड्यांची पण रहदारी सुरू होती. पण एक पोतं होतं तिथं. ते 2-3 जण त्या पोताकडे बघत होते. तेवढ्यात मी तिथे पोहोचलो आणि ते 2-3 जण आम्ही 4-5 जणांनी ते पोतं उघडलं. तर त्यात बाळ रडत असल्याचा आवाज होता ॲक्च्युली पहिले. मग आम्ही ते उघडलं तर ते बाळ दिसलं आम्हाला तिथे. असा एकंदरीत घटनाक्रम होता. तो पुंडलिकनगर या ठिकाणी शिवाजी पुतळा जो आहे त्याच्या बाजूलाच हा प्रकार सगळा. प्रथम दर्शनी असं वाटत आहे. एक्झॅक्टली मी कुत्र्याने ओढताना बघितलं नाही, पण त्याच्या दाताचे निशाण वगैरे आहेत छातीवरती. आणि ते पोतं आम्हाला दिसलं. पोतं ॲक्च्युली ते उडूनच कुठेतरी म्हणजे ते रस्त्याच्या मधोमध होतं ॲक्च्युली.